तुम्ही बघू शकता मी कारलं ना का लिंबू ते अर्धा एक लिंबू टाकला होता बघा आणि पावशेर कारलंय बघा. हे बघा तुम्ही बघू शकता मी शिजून घेतलंय बरं का. बघा कसं शिजलंय बघा मस्तपैकी मध्ये बघा बघा. हे बघा आणि कूट शेंगदाण्याचं घेतलं, शेंगदाणे भाजून घेतले, कांदा कोथिंबीर लसूण ठिचून घेतलाय बघा. सगळं लागणारं साहित्य ह्याच्यात आपल्या सगळं तिखट वगैरे टाकायचंय बघा. बघा तुम्ही बघू शकता. थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी टाकत, तुमच्याकडे तेल नसलं तरी तुम्ही थोडं पाणी टाकू शकता. थोडी अशी धना कोथिंबीर टाकायची, सगळं असं कालवायचं आणि त्याच्यात सगळे आपल्याला असे भरून घ्यायचंय बरं का. आणि ह्याच्यात मीठ टाकायचं बरं का, मीठ वगैरे टाकून शिजून घ्यायचं, जास्त खारट नाही करायचं. चव बघायची, मी तर फोडणी पण दाखवते बघा तुम्हाला. आता आपल्याला हे सगळं भरून घ्यायचे कारल्यात, असं घ्यायचं पिळून आणि ह्यात मस्तपैकी मध्ये असं भरायचं बघा. तुम्ही बघू शकता सगळे असे आपल्याला भरून घ्यायचे. बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता गॅसवर मी का कढई ठेवली. आता आपल्याला फोडणी द्यायची बरं का. तुम्हाला दाखवते किती साधं कारलं करायचं आपल्याला. ते कारलं तुम्ही करून बघा, लिंबू टाकल्यावर तर कडूच लागत नाही बघा. इतकं सुंदर कारलं होतं ना, तुम्ही बघू शकता. मी लसूण ठेचून घेतलाय बरं का. काय बघा तुम्ही बघू शकता. कांदा, थोडी धना कोथिंबीर पण टाकली बघा. टोमॅटो नाही टाकायचं कारण आपण लिंबू पिळलाय ना. लिंबू पिळलेला असेल तर गरज नाही. हे चांगलं तेलात फ्राय होऊ द्यायचं बघा. कांदा थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं कांद्याचं. म्हणजे आता आपला जास्त मीठ घालायचं नाही बघा, त्यात भरलंय व्यवस्थित. हे कारलं तुम्ही करून बघा बघा. तसं काय नाही, लिंबू नसला तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता. जर का लिंबू टाकलं तर टमाटा नाही टाकायचा. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजलाय कांदा. त्याला तुम्ही पाहू शकता. यात आपल्याला आता आता हे कारलं सोडायचंय बघा. ह्याच्यात हे बघा असं एक एक असे भरून घेतलेत ना आपण. तुम्ही बघू शकता कसे भरून घेतले. तुम्ही खूप सोपं आहे हे कारलं करणं. तुम्ही हे करून बघा बघा. हे तुम्हाला माझी रेसिपी आवडेल कारल्याची. इतकं सुंदर टेस्टी टेस्टी होतं ना. असं झालंय बघा. 5 मिनिटं प्लेट झाकून ठेवायची बरं का. हे बघा तुम्ही बघू शकता कसं झालंय. एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते किती सुंदर कारलं झालंय बघा. तुम्ही बघू शकता कसं कारलं झालंय बघा. हे बघा भाकरी बरोबर खूप सुंदर लागतं बरं का. तुम्हाला माझी कारल्याची रेसिपी आवडली असेल ना, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. आमेन.